तिकडे नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। धरणामधून गोदावरी नदीमध्ये 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे। सध्या गंगापूर धरण 61% भरलं आहे। कोल्हापुरातील राधानगरी धरणही जवळपास 80% भरलं आहे। धरणाच्या स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलं आहे, तर धरणामधून 3100 क्युसेक वेगानं भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे। धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ कायम आहे। तर अहिल्यानगरच्या निळवंडे धरणामधील विसर्ग आता वाढवण्यात आला। प्रवरा नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धरणामधून 6570 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीमध्ये केला जातोय। पावसाचं प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासात विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। तर नाशिकच्या सटाण्याचं हरणबारी धरणही ओव्हरफ्लो झालंय। यंदा सुमारे महिनाभर आधीच ही धरणं भरली आहेत। 2500 क्युसेक वेगानं मोसम नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातोय। मोसम, काटवण त्याचबरोबर करंजाडी या खोऱ्याला आता दिलासा मिळाला आहे। तिकडे अकोले तालुक्यातील रंधा धबधब्यामध्ये तरुण पडल्याची घटना समोर आली होती। प्रवरा नदीच्या प्रवाहामध्ये तरुण वाहून जाताना दिसत होता, मात्र सुदैवानं तरुण काठावर पोहत आल्यानं तरुणाचे प्राण वाचलेत। देवतारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय यावेळी आला। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे, मात्र अशा स्थितीत देखील हा तरुण हातपाय मारताना दिसतोय। पोहत तो काठावर पोहोचलाय, त्यामुळे सुदैवानं त्याचे प्राण वाचलेत। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय। भंडारदरा धरणामधून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। सततच्या पावसामुळे भंडारदरा धरण 75% भरलं आहे। तर पालघर जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। पावसामुळे पालघर जिल्ह्यामधील नदी नाले ओसंडून वाहू लागले। पालघरमधील वैतरणा नदी देखील काठोकाठ भरली आहे। धामणी धरणामधील विसर्ग वाढवण्यात आला। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील लहान मोठे धबधबे आता प्रवाहित झालेत। पावसामुळे आता घाट माथ्यावरील खुललेलं हे निसर्गाचं सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतंय। तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस बरसतोय, त्यामुळे या परिसरातील लहान मोठे धबधबे अशा प्रकारे प्रवाहित झालेले आहेत। निसर्गाचं हे सुंदर रूप पाहण्यासाठी जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरातील अनेक पर्यटक हे नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद ते लुटतात। तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोकणाचं सौंदर्य देखील बहरलंय। हिरव्या गालिच्यानं व्यापली आहे कोकणाची अख्खी भूमी। कोकणातील धबधबे देखील प्रवाहित झाले। अनेक पर्यटकांची पावलं त्यामुळे आता कोकणाकडे वळली आहेत। बातमी उत्तराखंडमधून आहे। रुद्रप्रयाग परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे। त्यामुळे रुद्रप्रयाग परिसरामध्ये सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे। अलकनंदा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे।